टेक वगैरे नाही, आजचा एक ब्लॉग टाईप व्हिडिओ आहे. सो मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी माझ्या डॉगबरोबर एक ब्लॉग शूट करणार आहे. सो तोच आहे हा ब्लॉग. सो आता आम्ही फिरायला जातो आहे माझ्या डॉगला घेऊन. बघू शकता तो माझा डॉग टॉमी. चलो आहे आम्ही शेतात जातो आहे कारण की त्याला शेतात फिरायला खूप आवडतं. त्यामुळे आम्ही शेतात जातो आहे. वाट तशी जंगलातनंच आहे. चल बे पटकन. वाट थोडी जंगलात नाही त्यामुळे चल पटकन. त्याला सडाव जायला खूप मजा येते. तिथे कसं मोकळं मैदान आहे त्यामुळे त्याला फिरायला उड्या मारायला आवडतात ना. त्याला उड्या मारायला आवडतात आणि म्हणून म्हटलं सड्यावर जाऊया शेतात. चला मग जाऊया. इथे जंगल असलं तरी खूप मस्त झाडं आहेत. चिमण्यांचा आवाज येतोय मस्तपैकी. मस्त चिमण्यांचा आवाज येतोय. मस्त वाटतं एकदम शांत निसर्गरम्य ठिकाण नसलं तरी निसर्गरम्य ठिकाण नाही अगदी पण एक असं खूप मस्त वाटते. कारण पाखरांचा आवाज आहे. हे असं हा सीन फक्त गावाकडेच बघायला भेटतो, शहरामध्ये बघायला भेटत नाही. थोडासा ये पुढे. हा पायात येतो ना. चल 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 लवकर. चल लवकर. ते बघ धर. नाही तो शिकार करत नाही. त्याला शिकार करता येत नाही अजून पण खूप छान आहे. त्याला तो घाबरतो कारण लहानपणी त्याला वाघाने पकडलं होतं पण कसा बसा सुटला आहे तो. धावतोय मला फासमध्ये नेतोय. शेतात जाऊन नाचायचं आहे त्याला म्हणून. थोडासा काळोख दिसतोय कारण का जरा झाडी आहे. चल रे पटकन. मस्त घनदाट झाडी आहे. मस्त वाटतं अगदी अमेझिंग. मस्तपैकी खेळणार. मस्त त्याच्याबरोबर खेळणार आम्ही. तो फिरेल गवता बिवतात नाचेल आणि येऊ आम्ही मग पुन्हा. त्याला गवतामध्ये उड्या मारायला खूप आवडतात. परवा तर चुकून त्यांनी एका जनावराला मारलं होतं पायानं. खेळत होतो त्याच्याबरोबर आणि ते पळालं. बरं झालं का केला नाही त्याला. हा पायात येतो सरळ. किती घनदाट आहे हे पण खूप मस्त आहे कारण की लहानपणीपासून इथून आलेलो आम्ही त्यामुळे काही वाटत नाही. भीती नाही वाटत. जंगलातल्या प्राण्यांची सवय झालेली आहे. दमलो मित्रांनो. थांब फास नको जाऊ. छू छू. एकदम फास्ट मध्ये नेतो. म्हणजे आपण शेतामध्ये आलेलो आहोत. चल रे चल ये रे पाया चौकाशी ये आता ह्याला सोडायचं. थांब जरा.
ये इकडं. बघ कसं हवा जा खेळ जा. तो पळालाय कुठे ती गवतामध्ये गेला असं बघूया आपण. इकडे टॉमी टॉमी इकडे गेला कुठे. हा गेला कुठे. हा बघा हा बघा इकडे कुठे जातो. ये अरे गवतात तिकडे नको जा. चल भारी चल ये. चल उठ 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 ये. मी चाललो तुझ्या. चल च्या मारी ह्याच्या येत नाही मी जातो. टॉमी ए मी चाललो रे. टॉमी चल मी चाललो. बघा आता येईल थोड्या वेळात तो असं बोललो. तो गवतामध्ये आहे लोलतोय तिथे. टॉमी बघू शकता हे आमचं कापून झालंय. थोडंसं हिरवं राहिलंय ते आता दिवाळीनंतर कापायला होईल. थोडं ऊन आहे त्यामुळे. तो तिकडे गेलाय पण पाहिलंच. तुमच्याकडे जर कुत्रा असेल त्याचं नाव काय तुम्ही ठेवलं ते सांगा. माझ्या कुत्र्याचं नाव टॉमी आहे. सो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे कुत्रा आहे त्याचं नाव काय आहे. नक्की सांगा कमेंटमध्ये. आपण बोलवतो त्याला पण येत नाही तो. कारण का खूप खेळतोय तो मस्ती करतो. कारण का दिवसभर बांधलेला होता. दिवसभर बांधून होता त्यामुळे कंटाळत होतो. पण त्यामुळे आत्ता मजा करतो. आता खूप मजा करेल. कुठेतरी बाहेर पण जाऊ. बाहेर जाईल. टॉमी आपण बघूया तिथेच आहे का. मला असं वाटत तिथे आहे. टॉमी ये ये गेला गेला. ये धरी ये. अरे गायब झाला. कुठे गेला कुठे गेला. थोडासा सीन धावत आल्यामुळे हल्लाय तो. खूप मज्जा मस्ती करतोय. आता कुठे गेला असेल. हा ते तो खेळू दे. तुम्ही अजून काय काय ठिकाणी झाले आहे ते पिकलेच नाही. म्हणजे व्यवस्थित नाही झाले. झालं होतं ते कापून टाकलेलं. आता उरलंय ते हिरवं आहे. ते सुद्धा दिवाळीनंतर होईल. मी तर तुमचं झालं की नाही ते नक्की सांगा कमेंटमध्ये. कापून जर तुमचं शेत असेल तरच सांगू शकाल.
शेतात अरे गेला कुठे पण भीती वाटते का पण इथे कुत्रे येतात त्याला त्रास देतात मोठे कुत्रे येते लहान आहे आणि हा जातो अंगावर सगळं त्यांच्या हा पण काही कमी नाही पकडूया त्याला आपण त्याला कळला पण पकडणार आहोत म्हणून तो पळतोय कसं हुदा आलाय ये धरी आहे खूप मज्जा येते त्याला आता ट्राय करूया पकडायचं नाही भेटतो भेटणार नाही तसं तू त्याला मज्जा येते पळायला पकडापकडी खेळतो तो आपण इथे बसूया काय मित्रांनो तुमचा कुत्रा म्हणजे बोलवलं की येतो की नाही ते नक्की सांगा कमेंटमध्ये ते पण नक्की सांगा तुमचा कुत्रा जर तुम्ही हाक मला पण बोलवला तर येतो का माझा कुत्रा पण येतो पण त्याला बांधून ठेवलं दिवसभर बांधून असतो त्यामुळे आता तो खेळताना तो ऐकत नाही जास्त ऐकत नाही तो थोडंसं ब्लॅक दिसते तो थोडंसं ब्लॅक आहे कारण का डायरेक्ट सूर्यप्रकाश डोळ्यावर पडतो आणि संध्याकाळची वेळ आहे थोडी 4 वाजले असती 4 सव्वा 4 झालेत खूप मस्त वाटतं कारण का मस्त हवा येते इथून इथे हवा मस्त येते छान वाटतं हवा AC पेक्षाही खूप छान हवा आहे AC आणि फॅनपेक्षा खूप नैसर्गिक हवा खूप छान असते AC आणि फॅनपेक्षा असं मला वाटतं कारण का तिथं काय बिल भरावं लागत नाही काही नाही ACचं आणि फॅनचं बिल भरावं म्हणजे लाईटीचं बिल भरावं लागतं म्हणून बोलत नाही मी चांगलं नसतं पण मला वाटतं नैसर्गिक हवा ती नैसर्गिक हवा आहे ए टॉम काहीतरी आणला ना ये धर ये हे घे ये लवकर दमलाय तो येतोय ये हे बघ दमलाय तो शिकप गप चावू नको बस खाली बस गप तू माझी वायर चावशी बस तिथं खूप गरमा होतो कारण ऊन पडतं आता ना सध्या गरमा होतो गावठी कुत्रे पाळण्याची खूपच म्हणजे गावठी कुत्र्यांना आजार नाही होत देशी कुत्र्यांना म्हणजे ते म्हणजे जसं की आपण बाकीचे कुत्रे घेतो लॅब्राडॉग वगैरे जे त्यांना गोळ्या लागतात आणि फूड्स पण वेगळं असतं त्यांचं त्यांना आपल्या घरातलं काय पण चालतं आणि मी आणला होता तेव्हा एवढूसा होता तो छोटा होता एकदम एवढा छोटा होता आता खूप मोठा झाला आणि हट्टी मस्तीखोर आहे खूप मस्ती करतो अजून शिकार करायला नाही शिकलाय तो ते पण शिकेल तो बस सो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा म्हणजे मी दिसत नव्हतो व्यवस्थित थोडंसं क्लॅरिटी नाही कारण मोबाईलने शूट केला आहे आणि मोबाईलला माझ्या एवढी क्लॅरिटी नाही आहे पण ट्राय केलं आहे आवडला की नाही ते नक्की सांगा कमेंटमध्ये
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा. आणि माझा डॉग कसा वाटला ते नक्की सांगा.